तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी खतलेला आहे आपला गड्डा. तर बघा इथला खतलेला आहे आपला गड्डा. तर पाणीसुद्धा आहे कारण लाईट गेली. मला लावायची होती आपली मोटर पाणी हापसण्यासाठी गाईज. तर मी एवढं खडक खतून काढलेलं आहे, बघा दिसत असेल तुम्हाला. तर आता सध्या लाईट गेलेली आहे. तर बघा इथून पाणी मस्तपैकी येत आहे, इथून जात आहे तिकडे गाईज. तर मी खतलेलं आहे. तर दुमार खतायचं आहे गाईज, पण आपली लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी हापसून करायला लागते. कारण की गोटे दिसत नाही तर गाईज, कारण मोठाले गोटे आहेत. बघा इथे एक गोटा आहे. तर असे मोठाले गोटे आहेत गाईज. तर मी इथलं खतलेलं आहे. काल तर तुम्हाला दाखवलं होतं, तर जर असंच होतं खतलेलं. तर आज तर जास्ती खतलेलं आहे. तर आपली मोठी मोटर वरी काढून ठेवलेली आहे ती तिथं. तर आपल्या छोट्या मोटरीनेच करत आहे. तर मला बोर्डसुद्धा जोडावा लागला, तो तिथं जोडलेला आहे गाईज. कारण की आपलं मोटर लावा बंद करणं याच्यासाठी लय अडचण होऊ लागली. त्याच्यामुळे मी म्हटलं एकदा बोर्ड लावून टाकावं. तर मधमाशा पण आहेत गाईज आपल्या इथं, लय आलेले आहेत. दिसत असतील तुम्हाला इथं बसलेले आहेत, उडत आहेत गाईज. कारण डंक मारत नाहीत, कारण पाणी पियाला आलेले आहेत त्या काही डंक बिंग मारत नाहीत गाईज. तर आपलं टोपलंसुद्धा भरून ठेवलेलं आहे मी एक, कारण की लाईट गेल्याच्या नंतर आपल्याला पाणी हापसायचं होतं. तर ते तिथलं खडक काढलेलं आहे गाईज. तर गाईज आपल्या गड्ड्याचं काम झालेलं आहे. तर आपल्या गड्ड्यात काय गोटे आता निघायचे झालेत. तर त्याच्यामुळे मी आज मिरच्यासुद्धा लावलेल्या आहेत. तर बघा आपल्या इथे मिरच्या आहेत गाईज. तर मोठी संख्येने लिंबोणीसुद्धा एक लावलेली, बघा दिसत असेल तुम्हाला. पण गाईज एक डाळिंबाचं झाडसुद्धा लावलेलं आहे, ते पण आपण घरी तयार केलेलं आहे. तर ते पण दाखवतो गाईज तुम्हाला. तर बघा हे डाळिंबाचं झाड आपण घरी तयार केलेलं आहे. आणि पपईसुद्धा आहे आपल्याजवळ. तर बघा हे पपई, केळीचं आळ मोठं केलेलं आहे गाईज. तर आपण झाडाला पण पाणी दिलेलं आहे. तर आपण बसण्यासाठी एक खुर्चीसुद्धा बनवलेली आहे बघा. तर ही खुर्ची आपण बसण्यासाठी बनवलेली आहे गाईज घरच्या पाट्याने. तर बघा आपल्या आंब्यांचे पानं किती खात झालेली आहेत या. तर एक नंबर पानं झालेली आहेत गाईज. तर आपली मेथी पण बघा गाईज आता मस्तपैकी झालेलीच आहे. तर आपण धने आणि संभार मिक्स टाकलेला आहे गाईज याच बाऱ्यात, कारण की आपल्याला मिरच्याला पाणी पण जाते आणि आपली बारा पण भिजून जाते गाईज. तर इथं दोन्ही मिक्स टाकलेत गाईज. तर बघा मी इथे दिसत असतील तुम्हाला पांढरे पांढरे. तर हे पण टाकलेले आहे आपण. तर 2 डबे भरून ठेवलेले आहेत. तर आपल्या याला एल्डिंग पण मारून आणलेली आहे आपण त्या दिवशी. तर बघा पक्की हलत नाही गाईज. आता पहिले हलू लागलं तर ती एल्डिंग आपली निसटली होती त्याच्यामुळे. तर आता आपली लिंबुनीसुद्धा मस्तपैकी होत आहे गाईज. तर तिथला आपण रस्ता बंद केलेला आहे गाईज बघा, कारण की डुकरं काही येत नाही गाईज. तर आपली डुकराने केळी खाल्लेली आहे, तुम्हाला माहीत असेल. इथं होती गाईज आपली केळी, तर ती खाल्लेली आहे डुकराने. तर बघा आपलं संत्र्याचं झाड पुन्हा मस्त होत आहे. तर एक नंबर संत्र्याचं झाडसुद्धा झालेलं आहे. तर आपली जाळी बघा एकदम मस्तपैकी लागलेली आहे. तर आपण टाईट लावलेली आहे गाईज. तर जाळी लावून आपल्याला अजून एक एक रवायचं आहे गाईज, कारण की नाही जाळं झुकलेलं आहे. तर बघ हे झुकलेलं आहे जाळं, वाकलेलं आहे आपलं, पुढं आलेलं आहे असं असं पुढं. तर इथं आपण लावलेलं आहे, पण मात्र गाईज हे पण आलं ते बघा, हे पण आलं तिचं हे जाळं, कारण की याला सपोर्ट नाही खायचा गाईज. तर तुम्हाला एक नवीन एक आंबा लावलेला दाखवतो गाईज, तो आपण म्हणजे 8 दिवसा अगोदर लावलेला आहे. तर बघा हे 8 दिवसा अगोदर पळसात लावलेलं आहे गाईज मस्तपैकी, कारण की पळसात आंबा येतं म्हणतात गाईज पहिल्या काळातली माणसं, आपल्याला तर काय माहीत नाही. तर इथं पण पाट्या आहेत. तर आपल्याला अजून एक खुर्ची बनवायची, पण सध्या आपली हीच बरी आहे गाईज. तर आपल्याला अजून एक खुर्ची बनवायची. तर बघायची खेळी किती डेंजर निघलेली आहे गाईज बाई नुकीली. तर ही पण केळी मस्त गाईज. तुम्हाला एक झाड दाखवतो काट्याचं, बघा यार काटे इथं बघा, अलग अलग काटे आहेत गाईज याला. तर हे काटे बुलडाकी निघत नाही गाईज. तर आपले याचं जांबाचं झाडे मस्तपैकी झालेलं आहे गाईज बघा. 2 आहेत गाईचे, आपण एक नाही 2 लावलेले आहेत. तर गाईज आपल्या गड्ड्यातलं बघा काम झालेलं आहे. तर म्हटलं तुम्हाला एकदा दाखव. तर आपला पक्का गोटा लागलेला आहे गाईज. तर बघा इथून दिसत असेल तुम्हाला, तेव्हाला पक्का गोटा लागलेला आहे गाईज आपला. तर आता काय खोल जाईना झाले गाईज. तर आता आपलं पाणी बघा मस्तपैकी आलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल पाणी नाही मजाक करायला, पण बघा गाईज पाणी हे. तर तुम्हाला एकदा उपसून पण दाखवतो गाईज. तर आपल्या गड्ड्याला मस्तपैकी पाणी आले. तर बघा मी बोर्ड मग म्हणलं होतं तुम्हाला लावला आहे, तर बघा लावलेला आहे गाईज. तर आपल्याजवळ इथला वायर नव्हता, तर याच मोटरीचा आपण कट केलेला आहे वायर. तर बघा कट केलेला आहे. तर या मोटरीचाच वायर लावलेला आहे बघा. हे वायर तिथं आपण कलेक्शन केलेले आहे, तिथून असं गेलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल काहीच. हे बघा कलेक्शन केलेलं आहे आपण. तर ते डायरेक्ट बोर्डापाशी. तर या मोटरीचं आपल्याला एखाद्या पाणी भरावं लागतं गाईज. तर बघा तिथं डबासुद्धा ठेवलेला आहे आपण एक पाणी भरण्यासाठी. तर एवढं खडक काढलेलं आहे गाईज मी. तर उद्या तुम्हाला काहीतरी काढूत गाईज खडक आपण. तर आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या ब्लॉग. तर गाईज बघा आपण